राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे। कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट सुद्धा आलेली आहे। तर बघा, अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसापासून माता भगिनी वाट पाहत होत्या की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये केव्हा जमा होतील। तर बघा, कालपासून बहिणींच्या खात्यामध्ये 2,500 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते। त्यामुळे भरपूर माता भगिनींची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, आज आलेला हा मेसेज आहे। 30 मिनिटांपूर्वी या ताईंना मेसेज आलेला होता। या ताईंचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये प्रामुख्याने या 3 बँकांमध्ये या 20 जिल्ह्यांमध्ये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुमचं बँक खातं या 3 बँकांपैकी आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा झालेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आज शेवटचा दिवस आहे। आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाईल। उर्वरित 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा सुद्धा केले जाणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 1,500 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर डॅश 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 SBI। बघा, ज्या बहिणींचा खाता स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे। उर्वरित बँकांमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत। या ताईंना 15 मिनिटांपूर्वी हा मेसेज आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत, कारण आज शेवटचा दिवस आहे। परंतु ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांच्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। तर बघा, 24 जानेवारी पासून जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता विस्तांतर करण्यास सुरुवात झालेली होती। त्या आज शेवटचा दिवस असल्यामुळे आजच जानेवारी महिन्याचा हप्ता येईल। परंतु ज्या माता भगिनींना 24 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी या दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर त्या 8व्या हप्त्याची तारीख सुद्धा आलेली आहे। त्यामुळे लगेचच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1,500 रुपये प्रमाणेच जमा केला जाणार आहे। कारण कालची जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की बहिणींना 1 एप्रिल पासून 2100 रुपयांचा हप्ता केला जाणार आहे। त्यामुळे अजून तुम्हाला 2 महिने 1,500 रुपये प्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। बघा, आपल्या चॅनलवरती 1.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत। त्याच अनुषंगाने पैठणी साड्या सुद्धा गिव्ह अवे करणार आहोत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या महत्त्वपूर्ण अटी पूर्ण करायच्या आहे। बघा, भरपूर माता भगिनींना माहिती आहे की संक्रांतीनिमित्त 10 पैठणी साड्या वाटलेल्या होत्या। त्याच अनुषंगाने 26 जानेवारी निमित्त 30 पैठणी साड्या वाटलेल्या आहेत। त्या बहिणींना आपण त्या साड्या सुद्धा पोच केलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलवरती 1.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत। त्यामुळे आपण अजून पैठणी साड्या वाटणार आहोत। त्यामध्ये शिलाई मशीन सुद्धा ॲड करण्यात आलेले आहे। सरासरी 10 शिलाई मशीन आपण वाटणार आहोत, परंतु त्यासाठी महत्त्वपूर्ण अशा अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करत जाऊ नका। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर बघा, सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे। बघा, बहिणींची प्रतीक्षा संपली। जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच
स्टेटमेंट केलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये 9,000 रुपये जमाच केले गेलेले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली आहे. त्याच अनुषंगाने 1,500 रुपयांचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा राहणार आहे. 1 एप्रिल पासून या हप्त्याची रक्कम वाढवली जाणार आहे. परंतु भरपूर दिवसांपासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत भरपूर माता भगिनींच्या मनामध्ये चिंता लागलेली होती. ती चिंता अखेर संपलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, बँकांना आदेश दिलेले आहेत. सोबतच काही अशा प्रमुख बँका सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लाडके बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याची यादी बँकेमध्ये गेलेली आहे. त्याच पद्धतीने अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. तर हे पैसे सरासरी 12 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर केले जाणार आहेत. परंतु महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे. बघा, महायुतीने दिलेले वचन सुद्धा पूर्ण केलेले आहे. बघा, महायुतीने जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की निवडणुकीनंतर सुद्धा लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, फक्त हप्ता वाढवला जाणार आहे. परंतु ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता आलेला नसेल, सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला नसेल, त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्याकडे आता 2 ऑप्शन आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला मागील सर्व पैसे येणार आहे. सोबतच फेब्रुवारी महिन्याची हप्त्याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे. ती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख कोणती आलेली आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. परंतु महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे. बघा, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे. बघा, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे. परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता विस्तांतरित केला जाईल. त्यानंतर उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहेत. परंतु ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर ही 2 कामे आपल्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन करायची आहेत. तरच मला हे दोन्ही हप्त्यांचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. त्यामुळे ज्या माता भगिनींना अर्धवट पैसे मिळाले असतील किंवा ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल किंवा ज्या माता भगिनींना आलेला असेल, त्या सरसकट सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. परंतु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे. बघा, ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे त्या माता भगिनींच्या अर्जांची छाननी झालेली आहे. त्या माता भगिनींना पुढील 5 वर्षांसाठी काळजी करायची गरज नाही. त्या माता भगिनींना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. परंतु आज डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमाच केला जाणार आहे. त्यामुळे ज्या माता भगिनींना अर्धवट पैसे आले असतील किंवा गॅस कनेक्शनचे पैसे आले नसतील, तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. तर बघा, महायुती सरकार 8व्या हप्त्याची तयारी सुद्धा करत आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता लवकरच जमा करू असे सुद्धा निर्देश आलेले आहेत. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्याची 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, बघा, या 5 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे, डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता 24 डिसेंबर रोजी आलेला होता. त्याच पद्धतीने जानेवारी महिन्याचा हप्त्याचे वितरण 24 जानेवारी पासून सुरूच करण्यात आलेला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरात लवकर विस्तांतर करण्याची तयारी सुद्धा झालेली आहे. कारण डिसेंबर महिन्यासाठी सुद्धा भरपूर अवधी, भरपूर वेळ लागलेला होता. त्याच पद्धतीने जानेवारी महिन्याचे हप्ता विस्तांतर करण्यास भरपूर वेळ लागलेला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी अगोदरपासूनच केलेली आहे. त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये
8वा हप्ता सुद्धा विस्तांतरित केला जाणार आहे। परंतु बहिणींनो, तुमचे बँक खाते चेक करा, तुमच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतरित केलेले आहे। सोबतच मागील पैसे ज्या माता भगिनींना आलेले नसतील त्यांच्या खात्यामध्ये 9,000 रुपये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1,500 रुपयांचा आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। त्यामुळे तुम्ही सुद्धा लाडकी बहीण असाल तर तुम्ही आपले बँक खाते लवकरात लवकर चेक करणं गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा मागील 6 महिन्यांचे पैसे येणारच आहेत, परंतु राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा योजनांची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये मोफत शिलाई मशीन योजना सुरूच करण्यात आलेली आहे। बघा, मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत 15,000 रुपये रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु तुमचे वय 21 वर्ष पूर्ण असावे, तुमच्याकडे रहिवासी दाखला असायला पाहिजे, सोबतच तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असायला पाहिजे, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे, घरामध्ये कोणताही सदस्य पेन्शन घेत नसावा, घरामधील सदस्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुम्ही या अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबतच बहिणींसाठी जी दुसरी योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून 20,000 इतकी रक्कम दिली जाणार आहे। सोबतच रेशनधारक बहिणी असतील किंवा लाडक्या बहिणी असतील तर त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आणि बहिणींसाठी जी तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। तर या घरकुल योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। सोबतच घराच्या जागेसाठी 1 लाख रुपये अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। सोबतच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमाच केला जाईल। 8व्या हप्त्याची तारीख सुद्धा आलेली आहे, ती तारीख सुद्धा तुम्हाला मी झटपट पद्धतीने सांगितलेली आहे। तर बघा, फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 8वा हप्ता सुद्धा विस्तांतरित केला जाईल। त्यामुळे तुम्ही आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे आणि तुम्हाला जर जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला असेल तर तुम्ही पुढील 5 वर्षांसाठी पात्र सुद्धा ठरलेला आहात। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।